मध्य प्रदेशमधील बैतूल इथं झालेल्या 67व्या कला युवक राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूरच्या सुहानी सचिन ढणाल हिनं सुवर्णपदक पटकावलं। सुवर्णपदक मिळवल्यानंतर आज कोल्हापुरात तिची मिरवणूक काढून जल्लोषी स्वागत करण्यात आलं। मध्य प्रदेशमधील बैतूल इथं 30 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यान ही 67व्या कला युवक राष्ट्रीय स्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडली। यामध्ये महाराष्ट्रातून 17 वर्षाखालील 10 मुलं आणि 10 मुलींचा समावेश होता। मुलींमध्ये कोल्हापूरमधून निवड झालेली सुहानी ढणाल ही एकमेव खेळाडू होती। या स्पर्धेत सुहानी हिनं सुवर्ण पदक पटकावलं। तिची जागतिक स्कूल गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे। तायक्वांदोमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारी कोल्हापूरच्या इतिहासातील ती पहिली खेळाडू ठरली आहे। या यशानंतर आज तिचं कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आलं। आमदार जयश्री जाधव यानं तिचं स्वागत केलं। त्यानंतर दसरा चौकातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिच्या मिरवणुकीला सुरुवात झाली। प्रमुख मार्गावरून वाशी इथल्या श्रीमान योगीनगर या सुहासिनीच्या घरापर्यंत तिची मिरवणूक काढण्यात आली। या यशानं कोल्हापूरचं नाव उंचावता आल्याचा अभिमान आहे, अशा शब्दात सुहानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मला जागतिक शालेय स्पर्धेत ज्या मार्चमध्ये होणार आहेत याची मला तयारी करायची आहे। मी ऑस्टिन तायक्वांदो अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे। मला प्रशिक्षण शैलेश दास सर यांचे मार्गदर्शक आणि आई वडिलांचे प्रोत्साहन लाभले। मी कोल्हापूरची शान वाढवली याचा मला खूप अभिमान वाटतो। ऑस्टिन तायक्वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक शैलेश दास यांचं तिला मार्गदर्शन लाभलं। यावेळी लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, अभिनंदन नावाले, विकास जाधव, धनंजय लिंगम, विजय औंधकर, प्रकाश केसरकर यांच्यासह रॅलीत कुटुंबीय, हितचिंतक, खेळाडू सहभागी झाले होते।